श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 2 सप्टेंबरला म्हणजेच वार आहे सोमवार, या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या. तर हा श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आहे आणि त्याचबरोबर या दिवशी बैलपोळा देखील आलेला आहे. या अमावस्येला पिठोरी अमावस्या असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर दर्श अमावस्या म्हणून या अमावस्येला ओळखलं जातं. ही अमावस्या सोमवारी आल्यामुळं हिला सोमवती अमावस्या असं म्हणतात. तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. श्रावणी अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणून ओळखलं जातं. या दिवशी पिठाचे सर्व पदार्थ बनवून हे अर्पण केले जातात आणि म्हणूनच या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं म्हणतात. या दिवशी मातृदिन देखील साजरा केला जातो. या दिवशी 64 मातांची मूर्ती ही तयार केली जाते आणि त्या दिवशी पिठाची ह्या ज्या काही मूर्त्या आहेत तर त्या बनवल्या जातात. त्याचबरोबर या दिवशी मुलांसाठी स्त्रिया ह्या पिठोरी अमावस्येचं व्रत करत असतात. ज्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होतं त्या घरामध्ये पिठोरी अमावस्या ही साजरी केली जाते. अनेक घरामध्ये भाताची खीर नैवेद्य म्हणून केला जातो. याशिवाय पिठोरी अमावस्येला पितृदोष दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे. आपल्याला 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. ही वस्तू जर आपण कुत्र्याला खाऊ घातली तर सर्व दोष, अडचणी, घरातील दारिद्र्य, संकट, नकारात्मकता, नजरदोष, करणीबाधा यासारखे दोष जे आहेत तर ते दूर होतील. त्याचबरोबर पितृदोष हा नावालाही उरणार नाही. आपल्याला कितीही कठीण पितृदोष असू द्या तो पितृदोष दूर होऊन जाईल. 100 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला देखील विसरू नका. तर पहा, बऱ्याच जणांच्या घरामध्ये कुत्रा हा पाळला जातो किंवा काही जण बाहेर असणारे जे कुत्रे आहेत त्यांना सुद्धा काही वस्तू ह्या खाऊ घालतात. तर ह्या दोनही गोष्टी चांगल्या मानल्या जातात. पण आपण हे कुत्र्याला काही गोष्टी खाऊ घातल्याने काय गोष्टी होतात हे अजूनही कुणाला माहिती नसेल. बरेचसे असे लोक आहेत त्यांना या गोष्टी माहीत नाही. तर जर आपण अमावस्ये दिवशी कुत्र्याला काही वस्तू जर खाऊ घातल्या तर त्याचे काय परिणाम होतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. याचे खूप शुभ परिणाम हे आपल्याला बघायला मिळतात. तर पहा, हा उपाय जो आहे तर तो संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. तर पहा, बरेच वेळा आपल्या घराला पितृदोष लागला जातो आणि पहा, या पितृदोषातून आपली मुक्ती होण्यासाठी आपल्याला मोठे मोठे उपाय जर सुद्धा करावे लागतात, मोठे मोठे विधी देखील करावे लागतात. आणि अशा वेळी परंतु जर आपण अमावस्येच्या दिवशी काही छोटे मोठे उपाय जर केले तर नक्कीच आपली कितीही कठीण पितृदोषातून मुक्ती ही होत असते. आपल्या घराला पितृदोष लागणं हे अतिशय अशुभ मानलं जातं. जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये सतत अडचणी निर्माण होतात. आपल्या घरामध्ये सतत प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुंटले जातात आणि त्यामुळे काय होतं की आपल्या घरातील मुलांची, पतीची कधीही प्रगती होत नाही. आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही. घरामध्ये लक्ष्मी ही कधीही स्थिर राहत नाही. घरामध्ये सतत वाद, विवाद, कलह यासारख्या गोष्टी होत राहतात. जर आपल्या घराला पितृदोष लागलेला नसेल तरी सुद्धा आपल्या घरामध्ये ह्या अडचणी असतातच. आणि ह्या अडचणी का असतात तर ते आपल्याला समजत नाही. कारण ह्यामुळे आपण जर काही विशिष्ट तिथींना असे काही विशिष्ट उपाय जर केले तर आपल्या ज्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच दूर होऊन जातात. तर तुम्हाला काय करायचं आहे, हा उपाय जो आहे तर तो आपण पितृशांती करण्यासाठी करणार आहोत. पितृदोष दूर करण्यासाठी, जीवनातील सर्व अडचणी, संकट दूर करण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहोत. आता पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक भाकर बनवायची आहे किंवा तुम्ही चपाती देखील बनवू शकता. भाकरीमध्ये किंवा चपातीमध्ये थोडासा गुळाचा खडा जो आहे तर तो तुम्हाला घालायचा आहे आणि ही जी भाकर आहे, ही चपाती आहे तर ती तुम्हाला अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे.
शक्यतो काळ्या रंगाच्या कुत्र्यालाच ही वस्तू खाऊ घालण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. असं म्हटलं जातं की काळा रंग हा नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतो. आता पहा, बऱ्याच ठिकाणी काळ्या रंगाचे कुत्रे नसतात. मग अशा वेळी काय करायचं? तर अशा वेळी तुम्हाला जो बी कुत्रा भेटेल तर त्या कोणत्याही कलरचा असू द्या, त्याला तुम्हाला ही भाकरी खाऊ घालायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला ही वस्तू म्हणजे ही भाकरी खाऊ घालताना त्या कुत्र्याला तुम्हाला भंडारा देखील लावायचा आहे. भंडारा म्हणजे हळद तुम्हाला त्याच्या डोक्याला लावायची आहे. कारण कुत्र्याला खंडोबाचं रूप मानलं जातं. जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी दोष असेल, शनीचा प्रभाव हा तुमच्या कुंडलीवरती पडलेला असेल, शनीचा प्रभाव हा कमी होण्यासाठी आणि त्याचबरोबर तुमची आर्थिक स्थिती ही बिघडत चाललेली असेल, पैसा तुमच्याकडे टिकत नसेल आणि जर तुमच्याकडे सतत आर्थिक अडचणी येत आहेत, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे? तर संध्याकाळच्या दिवशी तुम्हाला काळ्या कुत्र्याला दूध पोळी जी आहे तर ती खाऊ घालायची आहे. तर पहा, एक प्लेट घ्यायची आहे किंवा कटोरी घ्यायची आहे. त्यामध्ये एक चपाती चुरून टाकायची आहे आणि त्यामध्ये दूध टाकायचं आहे. असा हा काला तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे. असं केल्याने तुम्हाला तुमच्यावर असणारी जी साडेसाती आहे, शनीची जी साडेसाती आहे, शनी दोष जे आहेत तर ते दूर होऊन जातात. त्याचबरोबर तुम्ही आर्थिक समस्येचं निवारण करण्यासाठी एक उपाय करू शकता. जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल, दरवेळेस तुम्हाला पैशांच्या अडचणी ह्या येत असतील आणि तुमच्याकडे पैसा हा टिकतच नसेल, तर तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. तर तुम्हाला काळ्या कुत्र्याला या अमावस्येच्या दिवशी दही भात हा खाऊ घालायचा आहे. तर पहा, कुत्र्याला दही भात हा खूप आवडतो आणि आपण जर कुत्र्याला दही भात खाऊ घातला तर आपण आपल्याकडे जी आर्थिक समस्या आहे, पैशांच्या अडचणी आहेत, तर त्या दूर होतात. आपल्याकडे पैसा हा टिकू लागतो. तर असा हा एक उपाय देखील तुम्ही सोमवती अमावस्येला करू शकता. आता पहा, जर तुम्हाला एखादा शत्रू असेल आणि त्या शत्रूची तुम्हाला भीती वाटत असेल, अशी एखादी व्यक्ती आहे की जिची तुम्हाला सतत भीती वाटत आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नको आहे, सतत त्या व्यक्तीमुळे तुमच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होत असतील किंवा काही आजार पण तुम्हाला आहे किंवा तुम्हाला त्या शत्रूंपासून मुक्त होण्यासाठी किंवा ह्या आजारातून मुक्त होण्यासाठी, तर तुम्हाला काळ्या कुत्र्याला या सोमवती अमावस्येच्या दिवशी हरभऱ्याची डाळ जी आहे तर ती खाऊ घालायची आहे. तर पहा, अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर ते करायचे आहेत. अमावस्येच्या दिवशी जर आपण कुत्र्यांना काही वस्तू खाऊ घातल्या तर आपले पितृ देखील आपल्यावरती प्रसन्न होतात. कारण पहा, आपले जे पितृ आहेत तर ते कावळ्याच्या त्याचबरोबर जे काही कुत्रे आहेत त्यांच्या गायीच्या रूपामध्ये आपल्यासमोर येत असतात आणि आपल्या हातून ही त्यांची सेवा घडावी, त्यामुळे आपल्याला असे काही उपाय जे आहेत तर त्या विशिष्ट तिथींना करायचे असतात. असे हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील अडचणी ज्या आहेत तर त्या नक्की दूर होऊन जातात. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.